नमस्कार, लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शेवगाव मध्ये रंगल्या देवाभाऊ जिल्हा कुस्ती स्पर्धा। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या विद्यमाने देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व हर्षद सदगीर यांची 1,50,000 रुपयाची कुस्ती झाली। यामध्ये पृथ्वीराज पाटीलला चितपट करत हर्षद सदगीर विजयी, तर महिला कुस्तीमध्ये उषा कुमारी व सोनाली मंडलिक यांची 1,00,000 रुपयाची कुस्ती झाली। या कुस्तीमध्ये उषा कुमारीला चितपट करत सोनाली मंडलिक विजयी, तर देवाभाऊ कुस्ती स्पर्धेची 54 किलो चांदीची गदा चेतन रेपाळे यांनी पटकावली। यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकशक्ती न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर। मला कुस्तीचं प्रचंड आकर्षण असल्यामुळं मी इथं कुस्ती संकुलची स्थापना केली आणि मोठा कुस्ती संकुल बांधून त्याचं आज उद्घाटन करण्यात आलं। बावनकुळे साहेबांनी ते उद्घाटन झालं म्हणून डिक्लेअर केलं। दुसरी गोष्ट, इथं कोच एनआयचा कोच मी नेमलेला आहे आणि एक कुठेतरी राजकारण करीत असताना आपण आपल्या खेळाकडे दुर्लक्ष झालं काय, हे कायम मनात भावना होती। त्याच्यातून हे आपण परत सुरू झालं पाहिजे, खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग हे उद्घाटन करायचं। कुस्तीमध्ये आपण मुलांना घडविणारे लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे म्हणून आपण कुस्तीचं आयोजन केलं। मग कुस्तीचं आयोजन करायचं तर कोणाचं करायचं, तर ह्या महाराष्ट्रातले आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने देवाभाऊ कुस्ती ठेवल्या पाहिजे म्हणून देवाभाऊ कुस्त्या ठेवल्या। मी देवाभाऊंना कुस्तीला बोलवलं नाही। शेवटी आपण एखाद्याचं नाव घेताना आपण म्हणलं समजा राम, तर रामापाशी जायची गरज नाही, तसं देवाभाऊ पाशी जायची गरज नाही। देवाभाऊ प्रमाणेच नाव आहे त्यांचं, तर त्यांचं नावाने कुस्ती ठेवली। पण या महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष भाजपचे एकदम खंड नेतृत्व आणि महाराष्ट्रापासून ज्यांनी काढला आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हवा हवा असणारे बावनकुळे साहेब या कुस्तीला आले। या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब जे माझे मार्गदर्शक आहेत ते इथं आले आणि आपल्या नगर जिल्ह्याचे जलसंबंध मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः इथं आले। त्यांनी तर विशेष या कुस्त्याला सगळे आले पाहिजे असा प्रयत्न केला। मी मनापासून या तिन्ही नेत्याचे धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या मनापासून धन्यवाद करतो की पत्रकार, टीव्ही, मीडिया चॅनल यांनी या कुस्ती क्षेत्राला मोठं उंची गाठून दिली। आज या कुस्ती क्षेत्र आपण कुस्ती करीत असताना या शेवगाव तालुक्यात आतापर्यंत अशा कधी कुस्त्या झाल्या नाही। एवढ्या भव्य दिव्य कुस्त्या आपण इथे केल्या म्हणून मी आपल्याला विनंती करीन की इथून पुढच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करावा, एवढीच माझी विनंती।